बुलेटिन मध्ये पाहूयात एक मोठी बातमी। जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग आलाय। 46व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक आहे। मुंबईकरांना लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे। मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य मागच्या 2 महिन्यापासून पाहायला मिळत होतं। लोकशाही मराठी म्हणून दर दिवशी या सगळ्याचा गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। आज 46वा दिवस पूर्ण होत असून सततच्या पाठपुराव्यानंतर लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर बीएमसी कडून कचरा साफ करण्याचं काम वेगाने सुरू करण्यात आलंय। पण पालिका प्रशासनाकडून समुद्र किनाऱ्यावरचा कचरा उचलला जातो, तो कोळीवाड्याच्या दिशेमध्ये आणून जमा केला जातो असा आरोप कोळी बांधवांनी केलाय। आज लोकशाही मराठीची टीम कोळीवाडा परिसरामध्ये पोहोचलीये। तिथली नेमकी परिस्थिती काय आहे पाहूयात। तर लोकशाही मराठी जुहू चौपाटीचा गेल्या 46 दिवसापासून रियालिटी चेक देत आहे आणि पालिकेकडून या जुहू चौपाटीवर स्वच्छता करण्याचं काम वेगात सुरू आहे। साफसफाईला वेग आलेला आहे, पण समुद्र किनाऱ्यावरचा कचरा तर याच प्रकरणासंदर्भात जुहू चौपाटीवरून आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे थेट जोडल्या गेलेल्या आहेत। जाऊयात। तर मीनाक्षी, जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग आलेला आहे, पण समुद्र किनाऱ्यावरचा जो कचरा आहे तो कोळीवाड्याच्या दिशेनं जमा केला जातोय असा आरोप कोळी बांधवांनी केलाय। काय अधिकची माहिती आहे? निश्चितच सततच्या या पाठपुराव्यानंतर पालिका प्रशासन जागी जरी झाली असली तरी मात्र जुहूचा समुद्र किनारा हा हळूहळू स्वच्छ होत चाललेला आहे, सुंदर दिसू लागलेला आहे। पण मात्र तोच कचरा आपण पाहतोय की आता कोळीवाड्याच्या दिशेने जो आहे तो टाकला जात आहे। मात्र काल जेव्हा आपण जुहूच्या मेन समुद्र किनारी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी कोळी बांधवांकडून एक आरोप करण्यात आला होता, तो म्हणजे तिथला कचरा जो आहे तो या सगळ्याच परिसरामध्ये टाकला जातोय। आजही आपण पाहिलं तर कोळीवाड्या परिसरामध्ये जिथे जेट्टी आहे तिथले हे सगळं परिसर आहे आणि कचरा कशा पद्धतीत वाळूमध्ये फसलेला आहे तो अद्यापही या ठिकाणी पाहायला मिळतोय। पालिका प्रशासनाचं इथे आता दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय, कारण कोळी बांधव वारंवार आरोप करत आहेत की इथे चालण्यासारखी देखील परिस्थिती नाहीये। समुद्र किनारी येणारा कचरा तिथून उचलून थेट कोळी बांधवांच्या या सगळ्या परिसरामध्ये टाकला जातो, पण मात्र वेळेमध्ये हा कचरा न उचलल्यामुळे ही परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी आपण पाहतोय की पालिका प्रशासनाला जरी महिना ते 1.5 महिन्यानंतर जाग आली असली तरी मात्र कोळी बांधवांच्या या परिसरामध्ये टाकलेला कचरा हा लवकरात लवकर उचलावा यासाठीची विनंती जी आहे ती काल कोळी बांधवांनी केली होती। आणि आज जर आपण पाहिलं तर आज त्याच परिसरामध्ये आपण उतरलेलो आहोत आणि इथला आढावा घेत आहोत। खरं तर हा कचरा खूप खोलवरती फसलेला आहे, ते काढण्यासाठी पुन्हा एकदा यंत्रणेची गरज लागणार आहे आणि पालिका प्रशासनाला पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीनं या देखील परिसरामध्ये उतरावं लागणार आहे। कारण इथे जर आपण पाहिलं तर हा समुद्राचा मेन किनारा आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर मोठी वस्ती आहे, कोळी बांधवांची वस्ती आहे, जिथून आपण पाहतो की मच्छीमारी करण्यासाठी हे कोळी बांधव निघत असतात, पण याच कचऱ्यातून आजही त्यांना जावं लागतं आणि त्यांच्या जाळ्यामध्ये जर पाहिलं तर नुसता कचरा येतोय। सध्या इथे जर आपण पाहिलं तर पालिका प्रशासनानं जास्तीची मात्र यंत्रणा लावणं गरजेचं आहे। दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर या बाजूला देखील डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती आजही पाहायला मिळते, कारण ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर जे रचलेले आहेत ते तसेच पाहायला मिळतात। त्यामुळे पालिका प्रशासन जो संपूर्ण समुद्र किनारा आहे जो 8 ते 7 किलोमीटरच्या या सगळ्याच परिसरामध्ये पसरलेला आहे, विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर पालिका प्रशासन ज्या ताकदीनं इथं काम करत आहे ती ताकद आता दुपटीनं लावली पाहिजे, जेणेकरून हा सगळा कचरा जो आहे समुद्र किनारा जो आहे तो पूर्णपणे स्वच्छ झाला पाहिजे। यासाठीची ही मेहनत आता पालिकेनं घेतली पाहिजे। जोपर्यंत पालिका प्रशासन इथला हा संपूर्ण कचरा साफ करत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही सतत या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेणार आहोत। इथे जर आपण पाहिलं तर कोळी बांधव मागच्या महिन्याभरापासून जो मुद्दा उपस्थित करत होते तो मुद्दा आजही आपण पाहतोय। खरंच ग्राउंडवरती उतरल्यानंतर हा कचरा ज्या पद्धतीत इथे पाहायला मिळतोय तो तातडीनं उचलणं गरजेचं आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला इथे देखील आता गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे आज आपण पाहतोय की नव्यानं जी मोहीम आपण सुरू केलेली आहे, मोबाईलवरती एक व्हॉट्सअप ग्रुप जो तयार केलाय त्या माध्यमातून अनेक फोटो व्हिडिओज जे आहेत ते कोळी बांधवांनी आपल्याला
पाठवलेले आहेत आणि त्याच माध्यमातून आज इथली परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलो। त्यामुळे लोकशाही मराठीचा हा 46वा दिवस रियालिटी चेक करत असताना प्रत्येक जो कोपरा आहे, एक एक कोपरा जुहू चौपाटीचा हा आपण पिंजून काढलेला आहे। जिथे जिथे कचरा आपल्याला सापडलाय तिथला कचरा दाखवत आपण पालिका प्रशासनाला जागा केलेला आहे। त्यामुळे निश्चितच इथे देखील पालिका प्रशासन लवकरात लवकर कारवाई करून इथला जो कचरा आहे तो साफ करण्यासाठी मोठी यंत्रणा लावेल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण करू शकतो। सध्या आपण जर पाहतोय की पालिका प्रशासनाला ज्या पद्धतीत वारंवार आपण सांगतोय की सर इथे आहेत कारण मागच्या महिन्याभरापासून तुम्ही इथे येत आहेत। कोळीवाड्यांचा एक प्रश्न आहे की आता हा कचरा इथे टाकला जातोय, त्याबद्दल काय सांगाल? पालिका प्रशासन तिथे काम करते पण इथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे आज त्यांना इथून या कचऱ्यातूनच चालावं लागतं। बीएमसीला काय सांगाल याविषयी? बीएमसी का तो यही है कि बस कचरा उठा के इधर से उधर डाल दो, लोगों को थोड़ा दिखाई कहीं कम पड़े तो बस हमारा काम हो गया। जबकि उनका उद्देश्य ये होना चाहिए कि कचरा कहीं भी हो तो साफ होना चाहिए। और यहाँ भी लोग रहते हैं ना, यही थोड़ी है कि यहाँ जुहू में बड़े आदमी लोग रहते हैं तो उनके लिए साफ कर दिया और ये लोग बेचारों के लिए नहीं किया, तो गलत है, ये तो बड़ा गलत बात है। समुद्र किनारा जो है वो अभी धीरे धीरे साफ हो रहा है, बट बीएमसी का यहाँ पे नजर नहीं है, तो क्या बताएंगे? यहाँ पे आप खुद डेली आते हैं तो इधर का नजारा बीएमसी को क्या बताएंगे, कैसा है? बीएमसी को आके देखना तो चाहिए कि क्या सिचुएशन। बहुत हर्ष, ये तो 12 महीने यहाँ गंदा रहता है। यहाँ पर ये नहीं रहता है कि बारिश के टाइम में, यहाँ तो कचरा हर समय रहता है। इधर तो ये लोग हाथ ही नहीं लगाते हैं, यहाँ पर केवल ये दीवार तक आते हैं मैक्सिमम, और वो भी आपकी रिपोर्टिंग की वजह से इस बार बहुत लोग ये सफाई हो रही है, नहीं तो बहुत मुश्किल होती है। एंड कॉम्प्लीमेंट टू यू, यू आर डूइंग गुड जॉब। निश्चितच तर लोकशाहीचे तर आभार मानले जातच आहेत, कारण सततच्या पाठपुराव्यानंतर ही परिस्थिती आपल्याला आजही पाहायला मिळते। जरी समुद्र किनारा जो आहे, ज्या ठिकाणी लोक वॉकसाठी जातात तिथला हा किनारा हळूहळू साफ होत चाललेला आहे, पण कोळी बांधवांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या संपूर्ण या परिसरामध्ये जो कचरा मेन बीचवरनं उचलला जातो तो इथे टाकला जातो आणि डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती आजही इथे पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासनानं याकडे लक्ष देऊन त्वरित हा कचरा उचलला गेला पाहिजे, अशी यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागली पाहिजे आणि यासाठी सतत लोकशाही मराठी म्हणून आपली करडी नजर असणारच आहे। त्यामुळे जुहूचा समुद्र किनारा जोपर्यंत साफ होत नाही, जोपर्यंत कोळी बांधवांना या ठिकाणी चालण्यासाठी व्यवस्थित रस्ता मिळत नाही, तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही दर दिवशी इथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत आणि पालिका प्रशासनापर्यंत सर्वसामान्यांचा आवाज पोहोचवत राहणार आहोत। नक्कीच मीनाक्षी, जुहू किनारा तर साफ होतोय पण यामध्ये कोळीवाड्यातील नागरिकांचे हाल होऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।